नमस्कार, मी जया मेहरा दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गाईला राष्ट्रमाता दर्जा देण्यात यावा आणि देशभर गोहत्येवर संपूर्ण बंदी लागू करावी अशी मागणी श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानने केंद्र सरकारकडे केली आहे। यासाठी प्रतिष्ठानतर्फे गोमाता सन्मान यात्रा काढण्यात आली असून जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात क्रांती दल, हिंदू सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र तसेच नरेंद्र मोदी विचार मंच, आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच यांचा पाठिंबा असून डॉक्टर श्री 1008 महाशक्तीपीठ पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांनी ही मागणी पुढे केली आहे। संविधानाच्या चौकटीत राहून अहिंसक मार्गाने गायीला राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले। निवेदनात 4 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये देशभर गोहत्येवर पूर्ण बंदी घालणे, गायीला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रीय वारसा म्हणून मान्यता देणे, गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करणे आणि यासाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करणे यांचा समावेश आहे। याशिवाय गो बोर्ड स्थापन करणे, 4 सुरक्षा धोरणे राबवणे, गो आधारित शेतीला प्रोत्साहन देणे तसेच पंचगव्य उत्पादन व वितरण वाढीसाठी मागणीही करण्यात आली आहे। या निवेदनावर हरीश गांधी, श्याम तिवारी, रामनारायण सोनी, महावीर कटारिया, सतीश भोडवे, सचिन शर्मा, कृष्णा शर्मा, प्रकाश कोंडलाडे, ज्ञानेश्वर राऊत, मानसी पवित्रकार, सुनीता शर्मा, सुरभी गुप्ता, मीना मालानी, नीता भाटी, कांता तोष्णीवाल, सचिन तिरमारे, आशुतोष सावरकर, सुधीर माहुरे, भारवी माहुरे, चित्रा पेटकर, सचिन पेटकर, दीपांशु केसरवाणी यांचा समावेश होता।